Students, let's start on page number 62. 62 पान नंबरवरती सर्व विद्यार्थ्यांनी पाहून घ्या. says the great prophets have foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. I want to become the next great king, your majesty, and region over a greater country. I will go down in history as a famous royal monarch. The future generations will read about me and my greatness for millions to come. साधू सांगतो का त्या भविष्यकाराने असं वर्तवलेलं आहे की आजच्या दिवशी या राज्यात जो कोणी फाशी दिला जाईल तो या राज्याचा नंतरचा राजा होईल आणि आणखीन बरीच वर्ष तो राज्य जिंकेल. मला तो यापुढचा मोठा राजा व्हायची इच्छा आहे महाराज, आणि आणखी मोठ्या देशावर राज्य करावयाचे आहे. एक महान बादशाह म्हणून इतिहासामध्ये मी प्रसिद्ध होईल. माझे नाव नोंदवले जाईल. पुढच्या पिढ्या माझ्याविषयी आणि माझ्या थोरपणाविषयी वर्षानुवर्ष वाचत राहतील. मिलियन्स टू कम दे विल रीड अबाउट मी. लाखो वर्ष लोक माझं वाचन करतील आणि मी अजरामर होईल. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ रिक्ल्यूज असेज. आणि मी जर असा एकांतवासी जंगलामध्ये साधू म्हणून राहिलो तर ही प्रसिद्धी मला कधीही मिळणार नाही. तेव्हा माझ्यावर तुम्ही कृपा करून मेहरबानी करा आणि आजची आजच नव्हे लगेच तोच ताबडतोब लगेच मला सुळावर चढवा. The king says, the next king, and this kingdom will expand glory for millions to come. Why no one should I should be entitled to this privilege. Guards, take me to the gallows and hang me at once without any delay. Hurry up, don't waste time. What a wonderful fate in my next life. King once again. Goodbye, world. See you again. And all the people from the courts exit the court, and they went all away, and the king is executed. अशा पद्धतीने तो राजा सांगतो का यापुढील राजा आणि हे राज्य विस्तारणार. लाखो वर्षांची कीर्ती त्याला मिळणार. दुसरे तिसरं कोणी नाही. हा हक्क मलाच मिळायला हवा. पहारेकऱ्यांनो, कृपा करून आता तुम्ही मला सुळावरती घेऊन चला आणि दिरंगाई न करता फासावर चढवा. घाई करा, वेळ दौडू नका. पुढच्या जन्मात माझं किती आश्चर्यकारक नशीब असणार आहे. पुन्हा एकदा मी राजा होणार. तेव्हा सर्व जगाला माझा अलविदा. गुड बाय टू एव्हरीवन. चला आपण पुढच्या जन्मी पुन्हा एकमेकांना भेटूया. आणि सगळेजण त्या दरबारामधून निघून जातात. अशा प्रकारचा एक मूर्ख राजाची गोष्ट, मूर्ख राजाबद्दलचं एक नाटक आपण अभ्यासलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे बारकाईने ऐका. वारंवार हा डायलॉग गोष्टी रूपाने वाचा आणि वाचल्यानंतर गाईड किंवा रिलायबल किंवा टार्गेट समोर ठेवून
कोणताही तुम्हाला एखादा आवडणारा पॅराग्राफ, मग तो फर्स्ट पार्टमध्ये असेल किंवा सेकंड पार्टमधला असेल, यापैकी एक पॅराग्राफची निवड करा. त्यावरती A1, A2, A3 आणि A4 आणि A5 अशा प्रकारचे प्रश्न स्वतः उपलब्ध करा. त्याची उत्तरं पुस्तकात पाहून लिहा आणि हा व्यवस्थित अभ्यास करा. इथपर्यंत आपण पाहिलं. यानंतर इंग्लिश वर्कशॉप जो आहे तोही तुम्ही स्वतः पाहून घ्या, कारण या इंग्लिश वर्कशॉपमध्ये लिस्ट द कॅरेक्टर्स हा आपण भाग पाहिला आहे. नंबर 2, से व्हेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. एकूण 8 वाक्य आहेत. खरे की खोटे तुम्ही ते सांगा. तेही वर्गपाठात लिहा. राईट एनी 3 इन्स्टन्सेस ऑफ फनी रूल्स अँड ट्विस्टेड लॉजिक यूज्ड इन अंधेरी नगरी. हे ट्विस्टेड जे आहेत फनी रूल्स, विनोदी अशा प्रकारचे कायदे, का जे कायदे आपण वाचल्यानंतर आपलं हसू येतं. त्या राजाचं वागणंही पाहून आपलं हसू येतं. ते पहारेकरी हे सगळेच लोक असे वाटतात, एक विनोदी अशा प्रकारचे वाटतात किंवा वेगळे वाटतात. तर याचाही अभ्यास करा. ह्या 5 नंबर करता इथं आपण थांबूया. ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन. 5 नंबर 63 वरचा आपण लगेच पाहून घेऊया.